नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 27.2 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे. पहा, विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे हे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला शेकडा तोटा किती आहे हे काढायचं आहे. विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे. विक्री किंमत बरोबर तोट्याच्या 19 पट आहे, म्हणजे 19 गुणिले तोटा. या प्रकारचं समीकरण आपल्याला दिलेलं आहे. शेकडा तोटा किती हे काढायचं आहे. समजा विक्री किंमत आपण x समजू. 19 गुणिले तोटा बरोबर आहे. यावरून तोटा काढता येईल आपल्याला. म्हणून तोटा बरोबर काय होईल, x भागिले 19. हे 19 भागाकारामध्ये जातील. x भागिले 19 हा झाला आपला तोटा. आता आपल्याला खरेदी किंमत काढता येईल. खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमतीमध्ये आपण तोटा मिळविला तर खरेदी किंमत मिळेल. आता विक्री किंमत आपण x समजलेली आहे आणि तोटा x भागिले 19. खरेदी किंमत काढायची आपल्याला. यावरून खरेदी किंमत काढता येईल. पहा, तिरपा गुणाकार करून 19x आणि हा x म्हणजे 20x होतील आणि भागिले 19 ही काय येणार आहे, खरेदी किंमत. खरेदी किंमत काढली आपण. आता तोटाही माहिती आहे आपल्याला, खरेदी किंमत पण माहीत आहे. तर आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा सूत्र कोणतं आहे आपलं, शेकडा तोटा काढण्यासाठी सूत्र कोणतं आहे, एकूण तोटा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100. हे सूत्र आपल्या पुस्तकात दिलेले आहे. शेकडा तोटा काढायचा असेल आपल्याला, शेकडा तोटा काढायचा आहे म्हणून सूत्र हे वापरणार आपण. शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. पहा, एकूण तोटा किती आलेला आहे आपला, x भागिले 19 बरोबर आहे. याला आपल्याला कशाने भागायचं आहे, खरेदी किंमतीने. खरेदी किंमत किती आहे, 20x भागिले 19. 20x भागिले 19 आणि हे गुणिले 100. आपण किमती टाकलेल्या आहेत. पहा, x भागिले 19 हे भागिले आहे म्हणून आपण असं लिहू म्हणजे आपल्याला सोपं जाईल. पहा आता, आणि गुणिले 100. आता हे साईन चेंज करू आपण, तर हा येथे व्यस्त होणार आहे. म्हणजे येथे गुणाकार चिन्ह घेतलं आपण तर अंशाचा छेद होईल, छेदाचा अंश होईल बरोबर आहे, आणि गुणिले 100. पहा, आता काटाकाटी करू. x कॅन्सल होईल, x कॅन्सल होईल. हे 19 कॅन्सल होतील, हे 19 कॅन्सल होतील. म्हणजे अंशामध्ये काय राहणार आहे, 100 आणि छेदामध्ये हे 20 राहतील. 20 × 20, 20 × 5 100. म्हणजे उत्तर काय येईल, 5. म्हणजे 5%. शेकडा तोटा किती असेल, 5%. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, दुसरा प्रश्न, एक वस्तू ₹60ला विकली असता खरेदीच्या 1/5 नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती हे आपल्याला काढायचे. आता समजा आपण खरेदी किंमत x समजू. समजा खरेदी किंमत x. तर आता नफा दिलेला आपल्याला 1/5 बरोबर आहे. खरेदी किंमतीच्या, खरेदी किंमत x आहे, नफा किती असेल मग, इंटू x बरोबर आहे. म्हणजे किती असेल, x भागिले 5 असं लिहू शकतो आपण. हा झाला आपला नफा. परंतु नफा म्हणजे काय असते पहा, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत बरोबर आहे. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत म्हणजे काय, नफा. आता नफा आपला x/5 आहे. विक्री किंमत ₹60 मायनस खरेदी किंमत आपण x समजलेली आहे. आता यावरून x ची किंमत काढली आपण तर आपलं उत्तरच येईल. पहा, हा x
आपण या साईडला पास करू म्हणजे प्लस होईल, प्लस एक्स बरोबर 60 राहतील. आता तिरपा गुणाकार करू, एक्स आणि हे 5x म्हणजे 6x होतील आणि छेदामध्ये 5 राहतील बरोबर 60. म्हणून 6x बरोबर हे 5 या साईडला गुणाकारामध्ये जातील आणि 60 आणि 5 यांचा गुणाकार होणार आहे, तो 300 येणार आहे. आता एक्सची किंमत काढायची आपल्याला, तर 300 आणि हे 6 भागाकारामध्ये येतील म्हणजे 6 पंचे 30 आणि हा 0 म्हणजे उत्तर काय येईल 50. तर खरेदीची किंमत किती असेल 50 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न, एका दुकानदाराने एकूण 50 वस्तू खरेदी केल्या, त्यातील शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या. 50 वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि वाहतूक करण्यामध्ये शेकडा 4 म्हणजे 100ला 4 तर 50ला किती म्हणजे 2 वस्तू खराब झालेल्या असतील, तरीही त्या 6 वस्तूंच्या खरेदी एवढा नफा झाला, तर शेकडा किती नफा म्हणजे शेकडा नफा काढायचा आपल्याला. समजा आपण एका वस्तूची खरेदी किंमत x समजू. समजा खरेदी किंमत x रुपये, आपल्याला 50 वस्तू आहेत म्हणून 50 वस्तूंची खरेदी किंमत किती होईल 50x. म्हणून 50 खरेदी किंमत 50x होणार आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, शेकडा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या म्हणजे 100ला 4 खराब झाल्यात, तर 50 वस्तू म्हणजे 50 पैकी किती असतील 2 वस्तू बरोबर आहे, किंवा 50चे 4% काढले तर 2च येईल आपल्याला. 50 पैकी शेकडा 4 वस्तू बाद झाल्या म्हणजे काय 50चे 4% काय होईल 50 गुणिले 4 भागिले 100. 50 दोन्ही बे दोन्ही 4 म्हणजे उत्तर काय येईल 2 येईल बरोबर आहे. म्हणजे 2 वस्तू काय आहेत खराब झाल्यात, या 2 वस्तू खराब झाल्यात, बाद झाल्या. आता एकूण 50 वस्तू आहेत, त्यापैकी 2 वस्तू बाद झालेल्या आहेत म्हणजे दुकानदाराने किती वस्तू विकल्या असतील 48 बरोबर आहे. दुकानदाराने एकूण म्हणजे 50 - 2 बरोबर 48 वस्तू एवढ्या वस्तू त्याने विकल्या असतील. एवढ्या वस्तू विकलेल्या आहेत दुकानदाराने 48 वस्तू, तरीही त्या 6 वस्तूंच्या खरेदी एवढा नफा होतो. आता 6 वस्तूंच्या खरेदी एवढा नफा होतो म्हणजे 6 वस्तूंची खरेदी किंमत किती असेल 6 वस्तूंची खरेदी किंमत 6 वस्तूची खरेदी किंमत किती येणार आहे, एका वस्तूची x त्याप्रमाणे 6 वस्तूंची 6x होईल बरोबर आहे. एका वस्तूची x समजलेली आपण, मग 50 वस्तूची 50x, 6 वस्तूची किती होईल 6x. एवढा नफा झालेला आहे 6 वस्तूच्या खरेदी एवढा, ही किंमत आलेली 6x म्हणजे नफा हा असेल, म्हणून नफा 6x, कारण 6 वस्तूची खरेदी किंमत म्हणजे काय नफा झालेला आहे. नफा बरोबर 6x. एकूण नफा किती झाला 6x हा पण माहिती आहे आणि खरेदी किंमत पण माहिती आहे आपल्याला 50 वस्तूची 50x. तर यावरून शेकडा नफा काढता येईल आपल्याला. सूत्र शेकडा नफा एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. एकूण नफा 6x, खरेदी किंमत 50x गुणिले 100. x कॅन्सल होईल, 50 × 50, 50 दोन्ही 100, 6 गुणिले 2 म्हणजे काय होईल 12. नफा किती झाला 12%, शेकडा 12%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 50 साठी 6 आहे, 100 साठी किती होईल 12, शेकडा नफा किती येणार आहे 12%.
परंतु कसं काढायचं यासाठी आपण सॉल्व केलेला आहे प्रॉब्लेम. नेक्स्ट, चौथा प्रश्न. एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनसुद्धा व्यापाऱ्याला 20% नफा होतो. पहा, छापील किंमत व मूळ किंमत यात 350चा फरक असेल तर मूळ किंमत किती? मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत. समजा मूळ किंमत आपण x समजू. आपल्याला काय दिलेलं आहे? छापील किंमत आणि मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत यातील फरक दिलेला आहे 350. म्हणजे छापील किंमत आणि मूळ किंमत वजा मूळ किंमत यांचा फरक किती दिलेला आहे? 350 रुपये. पहा, यावरून आपल्याला छापील किंमत काढता येईल. म्हणून छापील किंमत म्हणजे MRP 350 ही मूळ किंमत या साईडला गेल्यावर प्लस होईल, प्लस मूळ किंमत. आपण मूळ किंमत किती समजलेली आहे? x, बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण 350 प्लस x. छापील किंमत किती आली? 350 प्लस x आणि मूळ किंमत x आहे. दोघातील फरक 350चा आहे. तर आता आपल्याला खरेदी किंमत काढायची म्हणजे मूळ किंमत काढायची. खरेदी किंमत म्हणजेच काय असेल? आपली मूळ किंमत. सूत्र आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे. पहा, पुस्तकामध्ये आहे सूत्र. छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट वजा शेकडा सूट आणि भागिले 100 प्लस शेकडा सूट. येथे वजा शेकडा सूट आहे, येथे प्लस शेकडा सूट आहे. पहा, आता किमती टाकायच्या. मूळ किंमत x, आपण x गृहीत धरलेलं आहे मूळ किंमत. छापील किंमत किती काढली आपण? 350 प्लस x, 350 प्लस x. येथे गुणिले आणि 100. शेकडा सूट आपल्याला 20% दिलेली आहे, बरोबर आहे. शेकडा सूट 20% आहे. 20 भागिले हे 100 आणि शेकडा सूट 20. पहा, 350 प्लस x या कंसामध्ये आणि 100मधून 20 गेले 80 राहतील आणि छेदामध्ये 100 आणि 20 म्हणजे 120 होतील. पहा, येथे गुणाकार चिन्ह आहे म्हणजे ही काटाकाटी करू शकतो आपण. 40 दोन्ही 80 आणि 40 त्रिक 120, बरोबर आहे. 350 प्लस x आणि हे गुणिले 2 आहेत कंसाच्या बाहेर आणि हे छेदामध्ये 3 राहतील आणि या साईडला काय आहे? x. आपल्याला आता x ची किंमत काढायची म्हणजे मूळ किंमत किती काढायची आहे. पहा, या 2ने काय करू आपण? या कंसाला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल? 2 गुणिले 350 म्हणजे 700 होतील आणि 2 गुणिले x म्हणजे 2x भागिले 3 या साईडला x आहे. पहा, हे 3 या साईडला पास केले तर गुणाकारात जातील, 3x होतील आणि मग काय राहणार आहे? 700 प्लस 2x असं राहील, बरोबर आहे. आता हे 2x या साईडला आणू आपण म्हणजे 3x हे मायनस होतील, 2x या साईडला 700 राहतील. दोघांची वजाबाकी 3मधून 2 गेले 1 म्हणजे x राहील आणि 700. x म्हणजे काय? मूळ किंमत. म्हणजे मूळ किंमत किती येईल? 700 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 5वा प्रश्न. राजाभाऊंनी आपल्याजवळील सायकल शेकडा 15 तोट्याने रुपये 4250ला विकलेली आहे. पहा, सायकल 4250ला विकली तर शेकडा 15% तोटा झालेला आहे. जर त्यांना शेकडा 15 नफा होण्यासाठी ती सायकल किती रुपयांना विकावी? जर नफा 15% पाहिजे असेल तर ती सायकल किती रुपयाला विकायला पाहिजे होती हे आपल्याला काढायचं आहे. पहा, इथे आपल्याला खरेदी किंमत दिलेली नाही आहे. समजा खरेदी किंमत
खरेदी किंमत आणि विक्री किंमत. पहा आपण खरेदी किंमत 100 गृहीत धरू तर त्यावेळेस तोटा किती झालेला आहे 15%, म्हणजे 15% तोटा झालेला आहे. म्हणजे 100मधून 15 गेले तर 85, म्हणजे विक्री किंमत किती असेल 85 रुपये. बरोबर आहे. 100 खरेदी आपण गृहीत धरली, तोटा 15%, तर विक्री किंमत किती असेल 85. आता आपल्याला येथे विक्री किंमत आहे 4250, 4250 विक्री किंमत आहे. येथे विक्री किंमत दिलेली आहे 4250, परंतु खरेदी किंमत नाही. त्यासाठी आपण एक्स गृहीत धरू. म्हणजे आता एक्सची किंमत काढता येईल आपल्याला. एक्स बरोबर काय होणार आहे, या दोघांचा गुणाकार आणि हे भागाकारामध्ये येतील. म्हणजे 100 गुणिले 4250 आणि भागिले 85. पहा 17ने भाग जाईल. 17 पाचे 85, 17 दोन्ही 34 आणि 8, 17 पाच 85 आणि 0. आता 5ने भाग देता येईल. 5 दोन्ही 10, 0. 20 गुणिले 250, 20 गुणिले 250. तर काय होणार आहे पहा, 25 दोन्ही 50, म्हणजे 2 शून्य वाढतील, 5000. खरेदी किंमत किती येईल येथे, एक्सच्या ठिकाणी 5000 रुपये येणार आहे पहा. म्हणजे 5000 रुपये खरेदी किंमत असेल, विक्री किंमत 4250, तर तोटा किती होतोय 15%. तर आता खरेदी किंमत माहीत झाली आपल्याला. ही काय आहे, खरेदी किंमत. मग आता हे पहा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत याप्रमाणे आपण आता मांडणी करू. खरेदी किंमत, कारण आता आपल्याला खरेदी किंमत माहीत झालेली आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत 100 असेल तर नफा नंतर दिलेला आहे आपला. नफा किती आहे 15% व्हायला पाहिजे. म्हणजे विक्री किंमत किती पाहिजे मग 115. बरोबर आहे. हा काय आहे 15% नफा आहे. येथे काय होतं 15% तोटा होता. आता येथे 15% नफा आहे, म्हणून येथे किंमत कमी झाली होती 15%, तर येथे 15% किंमत वाढलेली आहे. बरोबर आहे. आता खरेदी किंमत आपल्याला एक्स माहिती आहे, म्हणजे 5000 रुपये आलेली आहे आता. परंतु आता आपल्याला विक्री किंमत किती आहे ही काढायची आहे. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे या ठिकाणची ही काढायची आपल्याला. मग ती व्हॅल्यू कशी मिळणार आहे आपल्याला, या दोघांचा गुणाकार आणि हे भागाकारामध्ये. या प्रश्नचिन्ह ठिकाणी कोणती संख्या येणार आहे, हे दोघांचा गुणाकार 5000 गुणिले 115 आणि भागिले 100 होतील. 2 शून्य कॅन्सल होतील. काय राहील पहा 50 गुणिले 115, म्हणजे 50 गुणिले 115 शून्य, हे 500 होतील आणि 15 पाचशे 75, म्हणजे 575. उत्तर काय येईल 5750. म्हणजे 5750ला वस्तू विकावी लागेल, तेव्हा 15% नफा होणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न. खरेदीच्या 1/5 नफा घेऊन एक पंखा 720 रुपयाला विकलेला आहे, तर पंख्याची खरेदी किंमत किती हे आपल्याला काढायचे आहे. विक्री किंमत 720 आहे, खरेदी किंमत काढायची आहे. नफा किती दिलेला आहे, खरेदी किंमतीच्या 1/5 नफा आहे. खरेदी किंमत काढायची आपल्याला. समजा खरेदी किंमत आपण एक समजू. खरेदी किंमत एक्स. आता विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला. विक्री किंमत 720 रुपये दिलेली आहे. बरोबर आहे. विक्री किंमत 720 आहे. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे, म्हणून खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत वजा नफा. खरेदी किंमत किती असणार आहे, विक्री किंमतीमधून नफा वजा केला तेवढी खरेदी किंमत असेल. खरेदी किंमत आपण एक्स समजली. विक्री किंमत 720 आहे आणि नफा किती आहे, खरेदीच्या 1/5 आहे, म्हणजे वजा 1/5 खरेदीच्या म्हणजे एक्सच्या. किंवा इथे लिहू आपण नफा किती आलेला आपल्याला 1/5 एक्स. ती किंमत आपण येथे टाकलेली आहे. आता यावरून आपल्याला
x बरोबर 720. याला आपण असं लिहू शकतो x भागिले 5. बरोबर आहे. हा गुणाकारामध्ये x आहे म्हणजे x भागिले 5. म्हणून x एवढी टर्म आपण या साईडला पास केली तर प्लसमध्ये येणार आहे x भागिले 5. येथे व्यस्त होणार नाही पहा, कारण येथे गुणाकार नाही आहे, येथे वजा चिन्ह आहे. म्हणजे हीच टर्म आपण या साईडला आणली प्लसमध्ये आलेली आहे. तर या साईडला काय राहील 720 राहतील. आता हे सोडवता येईल आपल्याला. छेद काहीच नाही म्हणजे 1 समजू, तिरपा गुणाकार करू 5x आणि हा x म्हणजे 6x होतील आणि छेद काय येणार आहे 5 बरोबर 720. म्हणजे 6x बरोबर 720 हे 5 गुणाकारामध्ये येतील. एक्सची किंमत काढायची आपल्याला. एक्स बरोबर किती येणार आहे 720 गुणिले 5 आणि हे 6 भागाकारामध्ये येतील. 6 1 6 1 राहणार आहे, 6 2 12 आणि हा 0 म्हणजे 120 गुणिले 5. एक्सची किंमत किती येईल 120 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60 आणि हा 0 600 रुपये. म्हणजे खरेदी किंमत किती असेल 600 रुपये. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 7वा प्रश्न. एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली तरीसुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. जर सूट न देता ती वस्तू विकली असती तर छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल. पहा, आपल्याला इथे छापील किंमत 100 आपण गृहीत धरू. समजा छापील किंमत 100 रुपये आपण गृहीत धरू. मग या छापील किमतीवर काय केलेलं आहे 10% सूट दिलेली आहे. 10% 100चे 10% म्हणजे 10 रुपये होतील. बरोबर आहे. तेवढी सूट दिली. सूट किती येणार आहे मग 100वर सूट 10% आहे. 10% म्हणजे किती होतील 100चे 10% म्हणजे 10 रुपये होतील. बरोबर आहे. 10 रुपये होतील हे. म्हणजे विक्री किंमत किती येणार आहे मग 90 रुपये असेल, कारण छापील किमतीमधून सूट वजा करावी लागेल. विक्री किंमत किती होईल छापील किंमत वजा सूट 10 आहे म्हणजे विक्री किंमत किती होईल 90 रुपये. आपण सूट दिली 10% म्हणजे विक्री किंमत आली 90 रुपये. तरीसुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. म्हणजे आता ह्या 90 रुपयाला विकलेली आहे तरी पण दुकानदाराला 20% नफा झालेला आहे. आता 20% कधी होतील पहा, जर 90 रुपये वस्तू विकल्यावर दुकानदारास 20% नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल 75 असेल. पहा कारण खरेदी किंमत किती येणार आहे खरेदी किंमत बरोबर 75. कशामुळे, कारण काय होते पहा 75चे जर आपण 20% काढले 75चे 20% म्हणजे 20 भागिले 100 तर उत्तर किती येईल 0 0 15 उत्तर येणार आहे. 2 1 2 2 पंचे 10 5 1 5 आणि हे 15 म्हणजे उत्तर किती येईल 15. म्हणजे 75चे 20% किती होतात 15 रुपये. हे 20% झालेले आहेत. म्हणजे खरेदी किंमत किती येणार आहे 75. बरोबर आहे. कारण दुकानदाराला 20% नफा होतो आहे म्हणजे ही 10% छापील किमतीवर 10% सूट दिल्यावर त्यानं ती वस्तू 90 रुपयाला विकलेली आहे. मग ह्या 90 रुपयामध्ये त्याचा 20% नफा आहे. 20% नफा आहे म्हणजे खरेदी किंमत किती असेल 75 रुपये. बरोबर आहे. ही झाली खरेदी किंमत. आता 75 रुपये खरेदी किंमत आलेली आहे. 90 वजा 15 म्हणजे किती 75. ही झाली आपली खरेदी किंमत. खरेदी किंमत झाली आपली. बरोबर आहे. जर सूट न देता वस्तू विकली, आता आपण छापील किंमत किती आहे 100 रुपये, त्यावेळेस सूट देऊन ही प्रोसेस झालेली आहे. नंतर आपल्याला कंडिशन काय दिली, जर सूट न देता ती वस्तू विकली तर छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल. सूट न देता विकली म्हणजे 100 रुपयालाच वस्तू विकली तर शेकडा किती नफा होईल हे आपल्याला काढायचं आहे. जर सूट न देता वस्तू विकली तर 100 रुपयास विकली जाईल, परंतु खरेदी किंमत किती आहे 75 रुपये. छापील किमतीला जर वस्तू विकली तर खरेदी किमतीच्या किती जास्त होणार आहे 25%. बरोबर आहे. जर सूट न देता वस्तू विकली तर
100 रुपयास विकली असेल, कारण छापील किंमतच आहे ती, सूट द्यायची नाही आपल्याला. 100 रुपयास विकली असेल, परंतु खरेदी किंमत किती आहे? 75. परंतु खरेदी किंमत 75 आहे. म्हणजे 100 मायनस 75 बरोबर काय होईल? 25. हा काय असणार आहे? नफा असणार आहे. 100 रुपयामागे आहे म्हणजे काय? 25%. म्हणजे शेकडा नफा किती आहे? 25%. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न. 40 वस्तूंची खरेदी 30 वस्तूंच्या विक्री एवढी आहे, तर या व्यवहारात नफा होतो का तोटा होतो हे आपल्याला काढायचं आहे. पहा, आपल्याला समीकरण काय दिलं आहे? 40 वस्तूंची खरेदी म्हणजे काय? 30 वस्तूंची विक्री किंमत. पहा, 40 वस्तूंची खरेदी किंमत ही समान आहे कशाबरोबर? 30 वस्तूंची विक्री किंमत. आता यावरून आपण काय करू? हे अंक एका साईडला पास करू. म्हणजे या साईडला काय राहणार आहे? वस्तूची खरेदी किंमत, वस्तूची खरेदी किंमत आणि वस्तूची विक्री किंमत या साईडला पास करू. म्हणजे भागाकारामध्ये येणार आहे वस्तूची विक्री किंमत बरोबर 30 आणि हे 40 या साईडला भागाकारामध्ये येतील. पहा, येथे वस्तूची खरेदी किंमत 30 तर वस्तूची विक्री किंमत किती? 40. म्हणजे येथे समजा एका वस्तूची खरेदी किंमत 30 असेल तर विक्री किंमत किती व्हायली? 40. पहा, एका वस्तूची खरेदी किंमत 30 तर एका वस्तूची विक्री किंमत किती? 40. म्हणजे 30ला घेतलेली आणि 40ला विकलेली, नफा किती झाला? 10 रुपये. 10 रुपये आहे बरोबर आहे. आता नफा माहीत झाला आपल्याला, मग शेकडा नफा काढायचा आपल्याला. शेकडा नफा किती असणार आहे? एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. एकूण नफा 10 आहे, खरेदी किंमत किती आहे? 30 वस्तूंच्या विक्री किंमत एवढी आहे. 30 गुणिले 100. पहा, 0 0 कॅन्सल होईल. येथे काय राहणार आहे? 100 आणि भागिले 3. हा काय असेल? शेकडा नफा असेल. नफा 100 भागिले 3 हा पर्याय आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. पहा, 9वा प्रश्न. एका दुकानदाराने रुपये 200 डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. 200 रुपये डझन वह्याचा दर आहे, या दराने 50 डझन वह्या विकत घेतलेल्या आहेत. म्हणजे वह्या किती घेतल्या? 50 डझन वह्या घेतलेल्या आहेत, एकूण 50 डझन. दर किती आहे पहा? दर आहे 200 रुपये. मग खरेदी किंमत किती होणार आहे? खरेदी किंमत 200 रुपये, वह्या घेतलेल्या आहेत 50 डझन. 5 दोन्ही 10 आणि हे 3 शून्य म्हणजे 10,000 रुपये ही खरेदी किंमत होईल. बरोबर आहे. आता विक्री किंमत त्या सर्व वह्या 225 डझन दराने विकलेल्या आहेत. म्हणजे 200 रुपये डझननं घेतलेल्या आहेत, परंतु विकलेल्या आहेत 225 रुपये डझनने. म्हणजे 225 रुपये डझन आणि गुणिले 50 डझन आहेत. म्हणजे विक्री किंमत किती होणार आहे? 0 5 25 आचार्य 2 5 दोन्ही 10 2 12 हात चाला 1 5 2 10 आणि 11 11,250 ही काय? विक्री किंमत. ही खरेदी किंमत. आपल्याला नफा काढता येईल यावरून. नफा किती येणार आहे? विक्री किंमतीमधून ही किंमत वजा करायची, खरेदी किंमत.
10,000 आहेत, 11,250 म्हणजे 11,250मधून 10,000 गेले तर किती राहतील? 1,250 राहतील. नफा काय येणार आहे? 11,250 वजा 10,000 म्हणजे किती राहतील? 1,250. हा येणार आहे नफा. आपल्याला काय काढायचं आहे? शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा सूत्र, कारण नफा माहिती आहे, खरेदी किंमत माहिती आहे, मग शेकडा नफा काढता येईल. शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100. एकूण नफा 1,250 आलेला आहे. खरेदी किंमत 10,000 रुपये आणि गुणिले 100. हे 2 शून्य कॅन्सल होतील. हा शून्य कॅन्सल होईल, हा शून्य कॅन्सल होईल. काय राहणार आहे? 125 भागिले 10. 125ला जर 10ने भाग दिला आपण तर 12.5% म्हणजे शेकडा नफा किती असणार आहे? 12.5%. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 10वा प्रश्न. एका फळ विक्रेत्याने रुपये 48 डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. 48 डझन संत्री विकत घेतलेले आहे आणि दर पण किती आहे? 48 रुपये एका डझनाचा दर आहे. त्यातील 1 डझन संत्री खराब झालेली आहे. उरलेली सर्व संत्री 6 रुपयास याप्रमाणे एक विकलेली आहे. तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे. खरेदी किंमत किती असेल? कारण 48 डझन संत्री घेतलेली आहे आणि दर पण किती? 48. खरेदी किंमत किती असेल? 48 गुणिले 48. ही किंमत आहे, हे डझन आहेत म्हणजे 48चा वर्ग किती येणार आहे? 2304 बरोबर आहे. एवढे रुपये खरेदी किंमत असणार आहे. त्यातील 1 डझन संत्री खराब झाली म्हणजे 48 डझनपैकी 1 डझन संत्री खराब झालेली आहे म्हणजे राहिले किती? 48मधून 1 डझन गेला तर 47 डझन संत्री राहिलेली आहे. 47 डझन बरोबर आहे. एवढी संत्री राहिलेली आहे. प्रत्येक संत्रा 6 रुपयास विकलेला आहे म्हणजे 47 डझनमध्ये किती संत्रा असतील? 47 डझनमध्ये किती संत्रा असतील? कारण एका डझनमध्ये 12 असतात. मग 47 डझनमध्ये किती संत्रे होतील? 47 गुणिले 12. 12 7 84. ह्याचे आले 8 12 चौक 48 आणि 8 56. 564 म्हणजे एकूण संत्रे आहेत हे. एवढे नग किती आहेत? एवढे नग संत्रे आहेत. एकूण संत्रे 564 आहेत. हे 564 संत्रे 6 रुपयास एक याप्रमाणे विकलेले आहेत म्हणजे याला 6ने गुणाकार करू आपण. 6 चौक 24. 6 7 36 आणि 2 38. 7 3 6 35 आणि 3 33 म्हणजे उत्तर काय येईल? 3384. एवढे रुपये ही विक्री किंमत होणार आहे. विक्री किंमत. आपल्याला व्यवहारात नफा किती झाला काढायचा आहे? शेकडा नफा काढायचा नाही, फक्त नफा काढायचा आहे. नफा म्हणजे काय येणार आहे? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. नफा. विक्री किती आहे? 3384 वजा 2304. ही वजाबाकी करू आपण. 3384मधून 2304 वजा केले 080 1080. 1080 रुपये काय असेल? नफा असेल. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. पहा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि कशा प्रकारे सॉल्व करायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.